राज्यातील 18 तीर्थक्षेत्रांना शक्तीपीठ महामार्गाद्वारे जोडलं जाईल असं सांगत ज्या शक्तीपीठा महामार्गाचा घाट घातला जातो यातील एकाही देवाला माझ्या भक्ताची जमीन जाऊन हा महामार्ग व्हावा असं वाटत नसेल, पण महाराष्ट्रातील एका देवाला हा शक्तीपीठ महामार्ग पाहिजे. त्या देवाला विनंती करतो की लोटांगण घालत मुंबईपर्यंत येतो, पण वाळवा तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेली आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात ईश्वरपूर येथे जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जयंत पाटील म्हणाले, विविध देवस्थानांना जोडणारे महामार्ग आधीपासून अस्तित्वात आहेत, मग नव्या मार्गाचा अट्टहास कशासाठी? कोणताही देव आपल्या भक्तांना जमिनी द्या आणि माझ्याकडे या असं सांगत नाही. मग हा निर्णय कोणाच्या हितासाठी? महाराष्ट्रातील एका देवाच्या इच्छेसाठी सामान्य जनतेच्या भावना डावलल्या जात आहेत असंही जयंत पाटील म्हणाले. पूर्वी 802 किलोमीटर असलेला शक्तीपीठ महामार्ग आता 856 किलोमीटर वाढवण्यात आलाय. लांबी वाढली तसा खर्चही वाढला. भराव टाकून रस्ता उभारण्याची योजना आहे, पण अशा रस्त्याची गुणवत्ता काय असेल हे आपण पाहिलेलंच आहे. बाधितांना वाढीव मोबदला मिळेल अशी हवा तयार केली जाते. यापासून सावध राहणं गरजेचं आहे. आमच्या तालुक्यात सर्व काही सुरळीत सुरू असताना हा अनावश्यक रस्ता आमच्यावर का लादला जातोय असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केलाय. शिखर शिंगणापूरच्या पण जवळ जात नाही, निरा नरसिंहपूरच्या जवळ जात नाही. गोंडवलेकर महाराजांचं जे मठ आहे तिथं जातो. औदुंबर दत्त, पुढं ज्योतिबा, महालक्ष्मी आणि आदमापूर, आणि आदमापूरहून पुढं खाली चंदगड मार्गे खाली वेदी गणपतीला जातो. आता ह्या सगळ्या देवांना आपल्या भक्तांची जमीन गेलेली चालेल का? त्यातला कुठला देव असा म्हणतोय की जमिनी द्या आणि माझ्याकडे या? कुठलाही देव असं महाराष्ट्रात म्हणणार नाही. हे 3.5 शक्तीपीठ आहेत, 3 ज्योतिर्लिंग आहेत, पंढरपूर, अंबाजोगाई, औदुंबर, गाणगापूर, अक्कलकोट, नरसोबाची वाडी, तख्त सचखंड, हुजूर साहेब, नांदेड, 18 तीर्थस्थळे एकमेकाशी जोडतो असं सरकारचं म्हणणं आहे. या सगळीकडे आज माणसं झालेली आहेत. काही ठिकाणी या तीर्थक्षेत्रात गेलेल्या भाविकांची सोय व्यवस्थित नाहीये. त्याच्यावर पैसे खर्च करून भाविकांना तिथं गेलेल्या जवळ 5 किलोमीटर 4 किलोमीटर जवळ गेल्याची गर्दी वाढते. यासाठी व्यवस्था करायला कुणाचा विरोध नाही. त्यामुळे ह्या कुठल्याही देवाला, मला रात्री राजेश्वरी स्वप्न पडली, त्यातले 3-4 देव आले म्हणजे आम्ही मागणी नाही केलेली रस्त्याची, देवच म्हणतात. आम्ही काय मागणी केलेली नाही जयंतराव, या जे काय आमचा पाठिंबा नाही. आता मला एक सांगा की ज्या देवदेवतांच्या दर्शनासाठी हा महामार्ग केला जातो असं सरकार म्हणतंय, त्यातल्या एकाही देवाला आपल्या भक्ताची जमीन गेलेली चालणार नाही. मग एकाही देवाला चालत नसेल, परंतु महाराष्ट्रातल्या एका देवाला पाहिजे. त्या देवाला आमची विनंती आहे, तुमच्या पाया पडतो, साष्टांग नमस्कार घालतो. मी माझ्या तालुक्यासाठी पाहिजे तेव्हा लोळण घेऊन मुंबईला येतो. तर आमच्या तालुक्यातनं ही रस्त्याची भिंत काढा, कारण ह्या तालुक्याने विनंती करून गोड बोलून सुरुवात मी करतो. तर आमची परंपरा नाना पाटलांची, त्यामुळे आम्ही सगळे या ठिकाणी एकसंघपणाने आलो. तर जरा आमची विनंती आहे, मी जास्त पुढचं लांब बोलत नाही.